सुप्रभात. स्वागत आहे तुमचं आजच्या राशी भविष्यामध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या राशी भविष्याला आणि जाणून घेऊयात की आज कुणाच्या आयुष्यामध्ये काय घडणार आहे ते. सर्वात पहिली रास मेष रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी प्रगतीचा राहील. जर तुम्ही व्यवसायामध्ये एखाद्या बाहेरच्या व्यक्तीला प्रस्ताव घेऊन भेटलात तर तो तुमचा मुद्दा समजून घेईल. आज नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या चुका टाळाव्या लागतील. तुम्ही तुमच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा घ्याल आणि तुमची एखादी इच्छा पूर्ण झाली तर तुम्ही आनंदी देखील व्हाल. कुटुंबातील लहान मुलं आज तुमच्याकडे गिफ्ट मागू शकतात. तुमचा प्रभाव आणि प्रतिष्ठा वाढत असल्याचं आज दिसून येते. आज नशीब 92% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पिवळ्या कपड्यामध्ये गूळ आणि हरभरा डाळ बांधून विष्णूंच्या मंदिरामध्ये अर्पण करा. आता पुढची रास वृषभ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी धार्मिक कार्यक्रमांमध्ये सहभागी होऊन प्रसिद्धी मिळवण्याचा राहणार आहे. विचार न करता कामामध्ये तुम्ही पुढे जाल आणि जर तुम्हाला नंतर अडचणींचा सामना करावा लागला तर तो तुम्ही अगदी सहजपणे कराल. आज तुमचा आदर वाढेल, मान सन्मान वाढेल आणि तुम्ही व्यवसायामध्ये तुमच्या दीर्घकालीन योजना पुन्हा सुरू करू शकाल. एकापेक्षा जास्त स्रोतांकडून पैसे मिळाल्यानं तुमचं मन आनंदी असेल, परंतु तुम्ही तुमच्या कामापेक्षा इतरांच्या कामाकडे जास्त लक्ष द्याल. त्यामुळे तुमचं काम हे उशिरा होऊ शकतं. जर तुम्ही कुठल्याही परीक्षेची तयारी करत असाल तर तुम्हाला त्यामध्ये आज यश नक्कीच मिळेल. आज नशीब 95% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज सकाळी सूर्यदेवतेला जल अर्पण करा. आता पुढची रास मिथुन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संयम राखण्याचा असेल. घरात किंवा बाहेर कुठल्याही घाईघाईने निर्णय तुम्ही घेऊ नका आणि कौटुंबिक संबंधांमध्ये समजूतदारपणा ठेवा. मालमत्तेशी संबंधित वादामध्ये तुम्हाला आज विजय मिळू शकतो. तुम्ही आज तुमच्या परंपरांचं पालन करण्यामध्ये कोणतीही कसर सोडणार नाही. तुम्ही धार्मिक कार्यामध्ये अगदी सक्रियपणे सहभागी होऊ शकता. विद्यार्थ्यांना बौद्धिक आणि मानसिक ताणतणावातून मुक्तता मिळत असल्याचं दिसून येते. मुलं आज काही महत्त्वाच्या कामासाठी सहलीला बाहेर जाऊ शकतात. आज नशीब 73% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज बजरंग बाणाचा पाठ करा. आता पुढची रास कर्क रास. श्री गणेशजी सांगतात की आज तुमच्या संपत्तीमध्ये वाढ होईल. भौतिक बाबींमध्ये तुम्हाला सावधगिरी बाळगावी लागेल. तुम्हाला आज कुटुंबातील एखाद्या सदस्याकडनं संध्याकाळी चांगली बातमी ऐकायला मिळेल. काही नवीन लोकांशी तुमचे संपर्क वाढतील. घरी पाहुण्यांच्या आगमनामुळे तुम्हाला तुमच्या बोलण्यात किंवा वागण्यात गोडवा ठेवावा लागेल. तुमचं राहणीमान सुधारेल आणि जर तुम्ही कोणाला पैसे उधार दिले असतील तर आज ते पैसे तुम्हाला अगदी सहज परत मिळू शकतात. तुमच्या पालकांच्या आशीर्वादाने तुमचं कुठलंही प्रलंबित काम हे वेळेवरती पूर्ण होईल. आज नशीब 88% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास सिंह रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी अत्यंत उत्साही राहणार आहे. तुमचा आदर आज वाढेल आणि तुम्ही एखाद्या अनोळखी व्यक्तीला भेटू शकता जे तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. काही संवेदनशील बाबींमध्ये तुम्ही सावधगिरी बाळगायला हवी. शेअर बाजारामध्ये गुंतवणूक करणाऱ्या लोकांना जास्त लक्ष द्यावं लागेल. बँकिंग क्षेत्रामध्ये काम करणारे लोक आज बचत योजनांवरती पूर्ण लक्ष देतील. नवीन वाहन खरेदी करण्याची तुमची आज इच्छा पूर्ण होऊ शकते, ज्यामुळे तुमच्या कुटुंबातील वातावरण हे आनंददायी राहील. आज नशीब 68% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री शिवचालीसाचं पठण करा. आता पुढची रास कन्या रास. श्री गणेशजी सांगतात की कामगार लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. तुमची सकारात्मक विचारसरणी आज तुम्हाला मदत करेल. तुमच्या करिअरच्या बाबतीमध्ये तुम्हाला एखादी चांगली ऑफर मिळू शकते आणि जे लोक प्रेम जीवन जगत आहेत त्यांना आज त्यांच्या जोडीदाराच्या कमकुवतपणावरती मात करावी लागेल, अन्यथा नंतर समस्या उद्भवू शकतात. जर तुमच्या आरोग्यामध्ये बिघाड झाला असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका. प्रवास करताना तुमच्या आरोग्याची खास करून काळजी घ्या. आज नशीब 61% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज तांब्याच्या भांड्यातनं भगवान शिवांना जल अर्पण करा.
आता पुढची रास तूळ रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी नोकरीच्या ठिकाणी चांगली कामगिरी करून प्रसिद्धी मिळवण्याचा राहील. तुम्ही तुमच्या व्यवसायामध्ये नवीन उपकरण देखील घेऊ शकता. मित्रांसोबत वेळ घालवताना तुम्हाला काही महत्त्वाची माहिती मिळू शकते. कोणतंही महत्त्वाचं काम करताना तुम्ही काळजी घ्यायला हवी, अन्यथा ते पूर्ण होणार नाही. तुम्ही तुमच्या मुलांना त्यांच्या मनात असलेल्या समस्यांविषयी बोलू शकता. त्यांच्या महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला गती ठेवावी लागेल, तरच ते पूर्ण होतील. आज नशीब 84% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गाईला हिरवा चारा खाऊ घाला. आता पुढची रास वृश्चिक रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी संमिश्र परिणाम देणारा राहणार आहे. तुम्हाला आज कामातील अडथळे दूर करावे लागतील, अन्यथा तुम्हाला पुन्हा समस्या उद्भवू शकतात. तुम्ही आर्थिक संधीबद्दल थोडीशी जास्त विचार करत असाल, ज्यामुळे काही मोठ्या संधी तुमच्या हातून निसटू शकतात. आज तुम्ही कुटुंबाला सोबत घेण्याचा प्रयत्न कराल. तुम्ही तुमची दिनचर्या नियंत्रित राखायला हवी. जर तुम्ही व्यवसायासाठी दुसऱ्यावरती अवलंबून असाल तर तुम्हाला काही समस्या येऊ शकतात. आज नशीब 82% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गरजूंना अन्नदान करा. आता पुढची रास धनुरास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा राहणार आहे. तुमच्यामध्ये आज सहकार्याची भावना वाढेल आणि तुम्ही सर्वांचा आदर कराल. तुम्ही कोणत्याही बाबतीमध्ये वडीलधाऱ्यांचा सल्ला पाळायला हवा. कामाच्या शोधात असलेले लोक मित्राकडे मदत मागू शकतात. तुम्हाला आज दूर राहणाऱ्या कुटुंबातील एका सदस्याकडनं चांगली बातमी मिळेल. व्यवसायामध्ये तुमच्या चढउतार येतील, परंतु तरीही तुमच्या घरामध्ये चांगलं वातावरण असेल. तुम्हाला भूतकाळातील काही चुकांमधून धडा घ्यावा लागेल. आज नशीब 74% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज पक्ष्यांना धान्य खाऊ घाला. आता पुढची रास मकर रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी शुभ परिणाम घेऊन येईल. व्यवसायामध्ये तुम्ही कोणाकडनं मदत जर मागितली तर ती तुम्हाला अगदी सहज मिळेल आणि तुमच्या भावंडांकडनंही तुम्हाला पाठिंबा मिळते. तुम्ही सामाजिक कार्यामध्ये मोठ्या उत्साहानं सहभाग घ्याल, ज्यामुळे तुमची ओळख होईल आणि तुम्हाला चांगलं पद मिळेल. जर तुमचं कोणतंही महत्त्वाचं काम हे बराच काळ रखडलेलं असेल तर त्याला आज गती मिळेल. आज नशीब 70% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज भगवान विष्णूंची पूजा करा. आता पुढची रास कुंभ रास. श्री गणेशजी सांगतात की व्यवसाय करणाऱ्या लोकांसाठी आजचा दिवस हा चांगला राहणार आहे. तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये थोडासा गोडवा येईल आणि तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत आज चांगलं काम कराल. तुम्ही तुमच्या कोणत्याही समस्यांबद्दल तुमच्या मित्राशी आणि नातेवाईकांशी बोलू शकता. भागीदारीमध्ये काम करणं आज तुमच्यासाठी चांगले राहील. व्यवसायामध्ये तुम्हाला कोणावरही आंधळेपणाने विश्वास ठेवणं टाळावं लागेल, अन्यथा तुमचा विश्वासघात होऊ शकतो. आज व्यावसायिक लोक त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी यशस्वीरित्या प्रयत्न करतील. आज नशीब 85% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज श्री गणेश चालिसाचं पठण करा. आता पुढची रास मीन रास. श्री गणेशजी सांगतात की आजचा दिवस हा तुमच्यासाठी मिश्रित परिणामांचा असेल. तुमच्या जोडीदाराकडनं तुम्हाला पाठिंबा आणि सोबत मिळेल. तसेच कुटुंबातील एखाद्या सदस्याच्या व्यवसायाला मंजुरी मिळाल्यानं वातावरण आनंददायी असेल. जे लोक परदेशातून व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत त्यांची इच्छा आज पूर्ण होऊ शकते. तुमची जीवनशैली ही जास्त आकर्षक होईल. तुमचं एखादं काम पूर्ण झाल्यानं तुम्ही आनंदी व्हाल. तुम्हाला आज कामाच्या ठिकाणी सर्वांचा पाठिंबा मिळेल. आज नशीब 94% तुमच्या बाजूने राहील. तुम्ही आज गणपतीला दुर्वा अर्पण करा. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं राशी भविष्य. तर मग हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.